कृष्णाई काय म्हणतात डॉक्टर? डॉक्टरांचं बरं चाललंय, पेशंट भरपूर आहेत, हॉस्पिटल पण छान बांधलंय. कृष्णाई, अगं मी आपल्या घरातल्या त्या पेशंट विषयी विचारतोय. त्या पेशंटला काहीतरी नाव आहे ना, आणि तिचं आणि तुझं काहीतरी नातं आहे, हाय ना? अर्जुन, तुला सगळ्यांची काळजी आहे, पण तू बोलून दाखवत नाही. आणि आम्हाला पटतंय ना, बोलून दाखवण्यासाठी काळजी नसावी, पण सगळ्यांना एकाच तराजू तोडून कसं चालेल बाळा? सुनांना लेकीसारखा मान दिला ना तर घरात भांड्याला भांड लागत नाही. नंदा फटकळे, पण तिनं जुळवून घेतलं ना आपलं विद्यादर्शी. नाही तर दुसरी कुठली मुलगी तयार झाली असती सांग बरं? ती माणूस आहे, तिला पण काहीतरी सलत असेलच, म्हणून चिडचिड करते ती. हे बघ कृष्णाई, मला ते सगळं माहिती आहे, पण मध्यंतरी जे काही घडलं, काय काय घडलंय ते तुलाही माहिती आणि मलाही. त्यांच्याविषयी माझ्या मनात सिंपती नाहीये, आदर नाही, असं काही नाहीये, पण त्या ज्या पद्धतीनं ती सिंपतीची ढाल करून समोर जाऊ दे ना कृष्णाई. हा विषय न संपणार आहे, तुलाही माहिती. मला सांग त्यांची तब्येत कशी आहे? हेच आधी विचारलं असतंस ना तर विषय वाढलाच नसता. बरं वाटलं तू चौकशी केलीस ते. नंदा बरी आहे आता, बीपी वाढला होता तिचा, पण ह्या सगळ्या सावित्रीची खूप मदत झाली. तिनं धावपळ केली म्हणून निभावलं सगळं. एक्सक्यूज मी, अरेंजमेंट मी केली होती, नाही म्हणजे मी चालू असतो, पण फडके नसल्यामुळे मला जरा ऑफिसची कामं होती. फडक्यांच्या जागी दुसरं कोणी नाहीये का ऑफिस मध्ये? बघतो मी ते. चल मी निघतो. अर्जुन ऐक, सावित्री आज नाही आली तर चालेल का? का? ती आमच्या सोबत हॉस्पिटलला येईल ना, मदत होईल आम्हाला तिची. कृष्णे, अगं तुम्ही सगळ्या गोष्टी अवघड करून ठेवता, कळतंय का? अवघड होत आहे का? राहू दे, जाऊ आम्ही एकट्याच. याचं वर बोलून ना आणखी अडचण करून ठेवायची. करा काय करायचं ते. गुणाची ग सावित्री माझी. कृष्णाई, अर्जुन, मी परमिशन दिली ना? तू पण गुणाचाच आहेस. खूळ लागलंय सगळ्यांना या घरात त्या मी सावित्रीचं. ने तिला सोबत. आणि हा ऐक, मी ऐकून घेणार नाहीये, तिचं ऍडजस्ट नाही करणार. तिला सांग विदाऊट पेमेंट लिव्ह पडणार म्हणून. काय का नंदे, असला एवढा स्ट्रेस घेतलायस का तू? मेडिटेशन करता ना तुम्ही दोघी? नाही, करतो की. हा करतो. मग काय झालं? शाले पाणी 50,000 50,000 वेळा सांगितलं असेल साहेबांनी, काळजी घे काळजी घे म्हणून. आता किती शूट झालं बीपी माहितीये. 50 मिनिटं उशीर झाला असता ना, काय खरं नव्हतं बघ. आज काय ग हे नंदा, इतका ताण बरा नाही. काळजी घ्यावी स्वतःची. आता या वयात बीपीचा त्रास म्हणजे? मग खायला आणले तुझ्यासाठी, पेज आणलीये. पेज? आम्हाला नाही पेज, आम्ही अजून आजारी पडू नये. समजून खा. अहो वहिनी साहेब, असं कसं? पोटाला हलकी असते पेज, बरं वाटेल. हे आमच्या तर लक्षातच नव्हतं, सावित्रीनं आठवण करून दिली. हो का? आवडली ना? सावकाश. बस 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 बस, खातो आम्ही, खातो बस. सावित्री मॅडम, तुमचे जेवढे आभार मानावे ना तेवढे कमीच आहेत. अहो मी काहीच नाही केलंय, जे काय केलंय ते अर्जुन सरांनीच केलंय बघा. आता काय सगळे इथेच असेच बसून राहणार आहेत का? मी तेच म्हणत होते, आपण सगळे इथे नाहीच बसू शकत, कोणीतरी एकच बसू शकतं. मग तुम्ही सगळे जा, मी थांबतो नंदेजवळ. नको. हा? अहो तुमची मीटिंग आहे. मीटिंग बिटिंग होत राहील नंदे, तुमची तब्येत महत्वाची. अशा माणसासोबत लग्न केले. नाही म्हणजे लेडीज सोबत लेडीज असेल ना जरा बरं.
मी बसते ना. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. कृष्णाई, माझी देवस्थान कमिटीची मीटिंग आहे, तिकडे मी जाणारच आहे, तर तुला वाटेत सोडतो. चल. जाता जाता डॉक्टरना भेटून जाऊया. अगं बाई, मी विसरलेच. डॉक्टरना सांगायचंय वहिनी साहेबांना ते लसणाची ॲलर्जी आहे ना, ते विसरलेच होते. मी पण आलेच सांगून. सावित्री, अगं 2 दिवसात सगळ्यांच्या सवयी कळल्या की ग तुला? सवयी पण आणि नखरे पण. आलेच. काळजी घे ग. काळजी घे. देवा, शाले डोक्यावर पडलेत का ग सगळे? हा, ती म्हणली पेज घेऊन जाऊया, तर आले सगळे पेज घेऊन. ते सेल काय आपल्या नशिबात नाही बघ. जाऊ द्या हो. आपली प्रिया काय म्हणते? कुछ खोने के लिए कुछ पाना पडता है. उलट आहे ते. सरळच आहे की. अगं ती नाही, ते आता तू म्हणलीस ना, ते कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, असं आहे ते. हा, बापो ना जाऊ बाई. काय? भावना पोचलं ना. अगं पण इथं सगळंच खोवावं लागतंय, त्याचं काय? काय चाललंय तुमचं? सगळंच खोवायला लागतंय वगैरे. आपल्याकडे पैसे आहेत, 50,000 रुपये सेफ माझ्या बॅग मध्ये. डोक्यात जातंय का? इथं हॉस्पिटलच्या बिलाला सगळं द्यावं लागणार आहे, तेव्हा काय करशील? विसरलेच हो मी. मग बिल आपलंच भरावं लागेल ना. आता काय करायचं? सुचव काहीतरी शाले, सुचव. काय करायचं? जाऊ बाई, मी एक काम करते. मी ना खाली जाते आणि काहीतरी असं चटपटीत खाऊन येते बघ. चटपटीत खाल्लं ना, मला असं तर्राट काहीतरी सुचल. आलेच. हा, आलेच. तुम्ही काळजी करू नका. आले. अगं शाले, झोपा, पडा. आलेच. अगं मला एकटीला सोडून जाऊ नको शाले, सलाईन टोचतील मला. प्याज. पाप लागेल. ए, मला माहितीये तू पाप लागेल असं का म्हणायलीस ते. नाही म्हणजे इथे जाऊबाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि मी पाणीपुरीवर ताव म्हणायले असंच ना. त्यांच्यासाठी पण घ्यायला मी पार्सल. नाही, ते पाप नाही. डाएट मोडून पाप करताय ना, ते म्हणलं. अहो 2 पुरी म्हणजे 2 इंच कंबर वाढते. तर इथे किती 7 पुऱ्या. बाप रे. ओ भैया, ऐसा कैसा? इधर कहीं तो ऐसा लिखना चाहिए ना, वो इंच का. हाँ? कुछ भी क्या पूछते हो? अरे बहिणी, ते सोडा, इकडे. काय? ते 50,000 द्या ना. का? अहो मला हॉस्पिटल मध्ये नको का भरायला? पण मग आमचं शॉपिंग? अहो सगळे थोडी ना लागतायत. 10,000 वगैरे लागतील, बाकीचे देते. द्या. नक्की 10च ना? हो द्या. थांब, द्या लवकर. उगाच आई साहेबांनी बघितलं तर अवघड व्हायचं. द्यायले ना, मोजून देते. थांब ना. अहो द्या सगळे, देते तुम्हाला संध्याकाळी. अगं, सर, तुमचा फोन. तुमच्याकडे कसा? सर, तुम्ही ऑफिस मधनं गेल्यावर मी केबिन मध्ये गेले होते, मग तेव्हा फोन पाहिला. मला वाटलं चुकून राहिला असेल म्हणून घेऊन आले. मी ऑफिस मध्ये नसताना माझ्या केबिन मध्ये का गेलात? कशासाठी? ते शहान कंपनीच्या पेपर्सवर सह्या हव्या होत्या तुमच्या. मग जशा गेल्या तसं परत यायचं. टेळणी करायची काय गरज? काहीतरी गेम खेळतीयस तू. मिस वशिला, अर्जुन सोबत 2 हात करताना थोडा विचार करायला हवा होतास. ओल्ड स्कूल गेम यार. मिस वशिला,
थोडा विचार करायला हवास. तुला म्हणालो होतो ना, अर्जुनच्या सायलेन्स मध्ये व्हायलेन्सला जागा करू नको म्हणून. काय मग कवयित्री मॅडम, काय चालू आहे? अच्छा, प्रार्थना सुरू आहे होय. एक आयडिया कर, तू ना कवितेतनं प्रार्थना कर तुझ्या स्टाईल मध्ये. आई साहेब ऐकू तर जाम खुश होतील, हो ना? ताई, मी काय आईला बरं वाटावं म्हणून प्रार्थना नाही ग करत आहे. माहितीये कर, मला खरंच काळजी वाटते नंदा वहिनीची. अगं हो म्हणजे मी ते सहज बोलून गेले. हा अगं हे तू जास्त काळजी नको करू, त्या बऱ्या होतील लवकर. ताई, खरंच कविता करू का ग? म्हणजे कवितेतून प्रार्थना केली तर नंदा वहिनी पटकन बरी होईल का ग? हो, तो ना मनापासून प्रार्थना कर. मनापासून प्रार्थना केली ना की देवापर्यंत पोहोचतेच. आणि देव त्याचं पण ऐकतोच की. त्याला बोलता येत नाही. आणि निष्पाप निरागस माणसाच्या प्रार्थनेत तर लई जोर असतो बघ. तुझी तर नक्की ऐके. मी करते प्रार्थना. वहिनी, तुम्ही इथं? अहो, नंदा वहिनींसोबत कोण आहे? विद्याधर भाऊजी थांबले तिकडे. आणि हे काय, मी पण चाललेच आहे. बरं झालं तू भेटलीस. मला सांग, बिल किती झालंय? 0. म्हणजे एवढं झालं बिल? अहो, काहीच बिल भरावं लागलं नाही. 50,000 मधला एक पण पैसा खर्च नाही झाला बघा. नोटी जोकिंग. आमच्यासोबत जोकिंग नाही, जोकिंग नाही, खरंच सांगती. खरंच? किती चांगले निघालीस ग तू. सगळे पैसे परत आणलेस. तू एक काम कर, त्यातले 1000 रुपये ठेव तुला बक्षीस म्हणून. ठेव. नाही नको नको, तू भी क्या याद रखेगी. 2000. चल काम करते, 2000 रुपये बाजूला काढ आणि उरलेले पैसे दे. अहो वहिनी वहिनी वहिनी, मी तेच सांगते तुम्हाला. हॉस्पिटलमध्ये खर्चच नाही झाले पैसे, कॅशलेस झालं. तुमचं ते मेडिक्लेम आहे ना सगळ्यांचं. अहो मग ते अर्जुन सरांनी विचारलं असतं कुठे गेले पैसे, किती गेले पैसे, तर मग झोल झाला असता ना. म्हणून देऊन टाकले सगळे पैसे त्यांना. मग अहो वहिनी, तुम्ही पडल्यानं पैसे नाही मिळणार आहे. तुमचं पण आहे ना मेडिक्लेम. येडपट. म्हणजे जाऊबाई दिवसभर हॉस्पिटलमध्ये होत्या, त्याचा काहीच फायदा झाला नाही. म्हणजे सेल पण गेला, 50,000 पण गेले. काय राहिले आमच्या हातात आता? सांग तू. अहो 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 वहिनी, तुम्ही मला कशाला दोष देताय? तुमच्या ना बेसिक आयडिया मध्येच फॉल्ट होता. तुम्ही मला काय म्हणलात, 50,000 रुपये काढ आणि मला दे. नाही, तुम्ही हे नाही म्हणलात की 50,000 रुपये काढ कारण आम्हाला शॉपिंगला जायचंय आणि ते आजच करायचं. तुम्ही म्हणलात, नाही सांगितलं. माझा काही दोष? काय वहिनी, उगा मला खोटं बोलायला लावलं. देवा माफ कर मला यासाठी. देवा, मी जेवणाच्या ताटावरून उठवलं ना तिला, त्याच दिवशी तिने ठरवलं असणार या सगळ्याचा वचपा घ्यायचा म्हणून. एक नंबर हरामखोर निघाली पोरगी. दिवसभर झुलवत ठेवलं आपल्याला इथं. या नंदाला खेळवलंय तिने. शाले, ही पोरगी चांगुलपणाच्या शिडीनं जेवढी सरसरवर चढली ना, तिला थापकन थोबाडावर पाडते की नाही बघ. तिचं नाकच फुटलं पाहिजे.
आमच्या हातात कटोरा देते काय? सावित्री, लई स्वतःला शाणी समजते. मेलीस तू आता, तुझ्या कर्मानं मेलीस. आमची चेष्टा करतेस. आता आम्ही जी चेष्टा करू ती सहन करण्याची तयारी ठेव. बोझा बिस्तरा गुंडाळायचा सावित्री. नाही तुला आयुष्यभर बेवारशी जगायला लावलं ना तर नाव नंदा लावणार नाही. काय करणार तुम्ही? नंदाच्या फंदात पडायचं नाही आणि पडला तर रडायचं नाही. सर येऊ? या. काय आहे सर? तुमचं टर्मिनेशन लेटर. आत्ता या क्षणापासून मी तुम्हाला कौठेकर इंडस्ट्रीज मधून बाहेर काढतो. का? मी काय केलं सर? मिस वशिला, खोट्याचा वेग किती असला ना तरी खऱ्याच्या पायाशी लोळणी घालावीच लागते. आणि माझ्याशी खोटं बोलणाऱ्याला कौठेकर इंडस्ट्रीज मध्ये थारा नाही. गेट आउट. मिस वशिला, गेट आउट. मी काय खोटं बोललीये सर? मी दिवसभर हॉस्पिटलमध्ये होते. काय झालेस? या शाली बहिणींनी काही खोळ तर घालून ठेवलं नसेल ना? नंतर चिडलं नाही तिरसट. एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. कुठला प्रश्न? म्हणजे विचारा ना सर. हा जो माझा फोन आहे तो तुम्हाला कुठे सापडला? नवीन काही सुचत नाहीये? सांगितलेलं आठवत नाहीये? नाही तसं नाही सर. मी ते तुम्हाला काल नाही कसं सांगितलं तुमच्या केबिन मध्ये. खोटं, पुन्हा खोटं. तुम्हाला माझा फोन माझ्या केबिन मध्ये नाही सापडला हे मला माहिती आहे. कारण तुम्हाला माहिती नाही की माझ्या केबिन मध्ये सीसीटीव्ही कॅमेराज आहेत. आता मला सांगा, माझा फोन तुम्हाला कुठे सापडला? मी 3 पर्यंत मोजेन. मला खरं कळलं पाहिजे. 1 2 3. खोटं बोल. मी बोलले खोटं. ते तुमचा फोन मला केबिन मध्ये नाही सापडला. आपली धडक झाली होती तेव्हा तो स्टाफ रूम मध्ये नंतर पडलेला दिसला. मग त्याच वेळ का नाही दिला मिस वशिला? सर तुम्ही मला सारखं मिस वशिला का म्हणता? तुम्ही सगळ्यांसमोर मिस वशिला म्हणता मला. मी एवढं रिस्पेक्टनी बोलते तुमच्याशी. कळला तुमचा रिस्पेक्ट. माझा फोन का घेतलात? लपवून का ठेवलात? काही उत्तर आहे की अजूनही खोटंच बोलणार आहात? नाही ते तुमचा फोन माझ्याकडून डॅमेज झाला होता सर. आता नाही दिसणार. ते मी नीट केल्यानंतर. ते मी फोन उचलला ना स्टाफ रूम मध्ये तेव्हाच तो डॅमेज झाला होता.
मग मला वाटलं तसाच दिला तुम्हाला तर तुम्ही खूप चिडाल माझ्यावर. आधीच चिडला होता तुम्ही माझ्यावर. आधीच धक्का मारला होता मी, त्यात फोन पडला आणि तुम्ही चिडलेलेच असता माझ्यावर. तर मला काहीच सुधरे नसर की कसं सांगू मग तुम्हाला हे सगळं. म्हणून खोटं बोलले. सॉरी सर. मग आता तुम्हाला शाबासकी देणंसं वाटलं मी वशिला? सर मला माफ करा ना. मी हे बघा, मला माहिती आहे मी चुकीची वागली, पण मी परत कधीच खोटं नाही बोलणार सर. पण मला नोकरीवरनं नका काढू सर. हे बघा, मी शेवटचं खोटं बोलली, मी परत नाही करणार सर. हे बघा, खोटं बोलणाऱ्याला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. सर एकदा मला आता मी हे दिलंय ते दिलं, ते नाही बदल. निघा. सर चला निघा.